नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महा-टी-ई-टी पेपर 1 आणि 2 साठी उपयुक्त असलेल्या मराठी विषय या संबंधी आपण एक प्रश्नपत्रिका 30 गुणांची सोडवून घेणार आहोत आपण. चला तर मग सुरुवात करूया. महा-टी-ई-टी पेपर 1 आणि पेपर 2 प्रथम भाषा म्हणून जर आपण मराठी विषय जर निवडला मित्रांनो, तर यामध्ये एक उतारा, गद्य उतारा आणि एक पद्य उतारा अशा प्रकारचे 2 उतारे येत असतात आणि त्यावर आधारित 4-5 मार्काचे प्रश्न असतात. 5 मार्क जे आहेत ते उतार्यावर आधारित असतात आणि व्याकरणावर आधारित 2-3 मार्क, म्हणजे एक 7 ते 8 मार्कासाठी आपणास उतार्यावर आधारित असलेले प्रश्न सोडवायला मिळतात. अत्यंत सोपे असलेले प्रश्न आपणास हक्काचे मार्क मिळवण्यासाठी हा उतारा फार उपयुक्त ठरतो. उतारा सोडवत असताना मित्रांनो, आपण पहिल्यांदा प्रश्न आणि प्रश्नांचे पर्याय वाचन करणं महत्वाचं ठरतं. त्यामुळं आपणास उतारा वाचन करत असतानाच आपण वाचन केलेले प्रश्न आणि त्याचे जे पर्याय आहेत, योग्य पर्याय आपल्या लक्षात येतात आणि म्हणून उत्तर आपल्याला चटकन सापडते. तर पाहूया, या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे. परीक्षेमध्ये पहिल्यांदा प्रश्न आणि पर्याय, संपूर्ण प्रश्न आणि संपूर्ण पर्याय वाचन करून घ्यायचे आहेत आणि नंतर उतारा वाचन करायचा आहे. आता या ठिकाणी आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता? या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, 4 पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. जो मनाने निर्मळ असतो, ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते, जो सर्वांना आवडतो, ज्याचे मन सत्यप्रेमी असते. तर आपण पाहूया आता उतारा. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे, तो जगातील सर्वात पवित्र माणूस. बघा मित्रांनो, आपण अगोदरच पर्याय आणि प्रश्न वाचन केल्यामुळे आपणास या प्रश्नाचं उत्तर याच ठिकाणी सापडलेले आहे. तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, जो मनाने निर्मळ असतो, ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते, जो सर्वांना आवडतो, ज्याचे मन सत्यप्रेमी असते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2, ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते. कारण याच ओळीमध्ये या ठिकाणी आपणास दिसून येते की ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते, या पहिल्याच ओळीमध्ये आपणास उत्तर सापडते. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2, मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? पहा, पर्याय आहेत इथं. निर्दोष व उद्योगी जीवनामुळे, निर्दोष व समाधानी जीवनामुळे, व्यायाम व व्यवसाय केल्याने, दुसऱ्याला व्यवसायात मदत केल्याने. तर या ठिकाणी आपण अगोदरच पर्याय आणि प्रश्न वाचन केल्यामुळे आपणास लवकर पॅरेग्राफ मध्ये उत्तर सापडत आहेत मित्रांनो. चला, आपला पॅरेग्राफ वाचायचा राहिलेला आहे, पुढचा थोडा वाचन करूया. ज्या मनुष्याला मनाच्या पवित्र्याचे महत्व कळत नाही, तो मनुष्य धरणीस भार ठरतो. निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्यानी संपत्ती देते. आळशी मनुष्य हा दुष्ट असतो, तो समाजाचा शत्रू बनतो, तो कधीही सुखी होत नाही. उद्योगी, बघा मित्रांनो, आता या ठिकाणी आपले उत्तर आपणास लक्षात आलेले आहे, सापडलेले आहे. निर्दोष व उद्योगी जीवनामुळे हा पर्याय क्रमांक 1 हा आपल्या या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपणास सापडलेलं आहे. कारण उतार्यामध्ये सांगितलेलं आहे की निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्यानी संपत्ती देते असं सांगितलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. आळशी मनुष्य कसा असतो?
पर्याय दिलेले आहेत. तो समाधानी असतो, तो समाजाचा नायक असतो, तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो, तो आपला वेळ चैनीत घालवतो. बघा मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की टीईटी परीक्षा खूप अवघड असते आणि एवढे सोपे प्रश्न असतात का, असं वाटत असेल तर खरंच एवढे सोपे प्रश्न असतात. उतार्यावर विचारण्यात येणारे प्रश्न खूप सोपे असतात आणि आपण हा जो पेपर आहे भाषा विषय, जो सोपे विषय सोपे विषय आहेत ते पहिल्यांदा सोडवायला घ्यायचे आहेत. कारण गडबडीमध्ये उतारा आपण शेवटी सोडवत असेल तर या हक्काच्या प्रश्नाचे मार्क आपल्या हातून जाऊ शकतात. म्हणून सुरुवातीला उतारा सोडवायला घ्या, त्यामुळे आपले हक्काचे मार्क जाता कामा नये. चला, आळशी मनुष्य कसा असतो? तो समाधानी असतो, तो समाजाचा नायक असतो, तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो, तो आपला वेळ चैनीत घालवतो. तर या ठिकाणी पर्याय आहे मित्रांनो, बघूया. वाचन केल्याच्या नंतर लक्षात येतं आपल्या उतार्यानुसार जर आपण बघितलं तर आळशी मनुष्य हा दुष्ट असतो, तो समाजाचा शत्रू बनतो. अशा प्रकारे या ठिकाणी उत्तरामध्ये दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या आपल्या प्रश्नाचा उत्तर आहे. तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो. चला पुढचा प्रश्न पाहूया. धैर्यशील माणूस कसा ओळखावा? पर्याय दिलेले आहेत. जो दुसऱ्यांनाच फक्त धीर देतो, तो धैर्यशील असल्याने लोकांना धैर्याचे महत्त्व पटवून देतो. तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो. जो सत्यप्रेमी असून स्वतःच्या धैर्यशीलतेचा समाजात प्रचार करतो. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो. या उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होते, त्यामुळे धैर्यशील व्यक्ती अशीच असते. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा मित्रांनो, एक उतार्यावर आधारित असलेले एक 4-5 प्रश्न संपल्याच्या नंतर व्याकरणावर आधारित असलेले प्रश्न आपणास परीक्षेमध्ये दिसून येतात. तर हा व्याकरणावर आधारित प्रश्न आहे. टवटवीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, टवटवीत म्हणजे ताजेतवाने, याचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. तर या ठिकाणी टवटवीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो मलूल. टवटवीत म्हणजे ताजेतवाने, सतेज, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे मलूल. मलूल म्हणजेच निस्तेज, कोमेजलेला असा त्याचा अर्थ होतो. चला पुढचा प्रश्न पाहूया. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती सुचवा. बघा, आपण कार्यक्रमाला सुरू करूया असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर वाक्यामध्ये चूक आपल्या लक्षात येते मित्रांनो. सुरू करूया या ठिकाणी काय आहे पर्याय? बघा, सुरू करूया, कार्यक्रमाला, कार्यक्रम, वेळात, वेळेत, वाक्यात कोणतीही चूक नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, कार्यक्रमाला. तर या ठिकाणी काय आहे? कार्यक्रम. कार्यक्रमाला सुरू करूया हा प्रयोग चुकीचा आहे. योग्य वाक्य, आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करूया असे होईल. चला पुढचा प्रश्न बघूया. साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? साखर, सार, वडी, साडी. तर साखरवाडी या शब्दामध्ये मित्रांनो साडी हा शब्द नाही, आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होते. चला पुढचा प्रश्न पाहूया. धूम ठोकणे. बघा, वाक्यप्रचार, म्हणी, अलंकार, अलंकारिक शब्द असे शब्द व्याकरणावर आधारित प्रश्न आपणास टीईटी परीक्षेमध्ये
पाहायला मिळतात मित्रांनो. तर धूम ठोकणे म्हणजे काय की बघा पर्याय या ठिकाणी दिलेले आहे की वेगाने धावणे, खूप मार देणे, कपडे धुणे, धो वाहने. धूम ठोकणे म्हणजे मित्रांनो पळून जाणे. आता पळून जाणे म्हणजेच काय की वेगाने धावणे असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी पर्याय आलेला आहे वेगाने धावणे. चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढीलपैकी कोणती रूपे र ची नाहीत? आता पर्याय पाहूया या ठिकाणी. सर्व, सम्राट, राष्ट्र आणि यापैकी नाही. तर या ठिकाणी मित्रांनो या पर्याय क्रमांक 4 हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 4 म्हणजे यापैकी नाहीत. कारण सर्व, सम्राट, राष्ट्र या सर्व शब्दामध्ये र चे वेगवेगळे रूप आहे म्हणजे रफार आहे. त्यामुळे योग्य उत्तर यापैकी नाही हेच उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न पाहूया. जर का मित्रांनो तुम्ही अजूनही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर घंटीचं जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर टीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या इतर शिक्षक बंधू भगिनीपर्यंत माझं YouTube चॅनल शेअर करायला विसरू नका. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी अचूक शब्द कोणता? पर्याय बघा. पुनर्वसन, आता पूर्णवसन, पुनर्वसन आणि पुनःवसन. बघा या ठिकाणी अचूक शब्द विचारलेला आहे मित्रांनो. अचूक शब्द म्हणजे बरोबर शब्द. पर्याय क्रमांक 1 चा शब्द जो आहे तो बरोबर आहे, पुनर्वसन. चला पुढचा प्रश्न पाहूया. 11 क्रमांकाचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहेत? आता पहा, क्रियाविशेषण विचारलेलं आहे. या ठिकाणी आपणास अरे रे शाबास हे होऊ शकणार नाही मित्रांनो. परंतु म्हणून हे पण होऊ शकणार नाही मित्रांनो. आता इकडे हे उत्तर होईल मित्रांनो. करिता आणि साठी हे होणार नाही. आता इकडे होईल पर्याय क्रमांक 3. कारण क्रियाविशेषण हे क्रियेची वेळ, ठिकाण, रीती सांगण्याचं कार्य करत असतो. आता हे वेळ सांगत आहे, इकडे हे ठिकाण सांगत आहे, म्हणून हे क्रियाविशेषणे आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी धातुसाधित विशेषणे कोणती? पहा. फळभाजी, वाहती नदी, थोडी पुस्तके, कोणता गाव? तर या ठिकाणी वाहती नदी हे या प्रश्नाचा पर्याय आहे. कारण धातूपासून म्हणजेच क्रिया मुळापासून तयार झालेले विशेषण म्हणजे धातुसाधित विशेषण आहे. वाहती हा शब्द वाहने या क्रियापदापासून बनलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? बघा मित्रांनो, हा प्रश्न पाहण्यापूर्वी आपण सांगू इच्छितो, जर का आपण टीईटी परीक्षेची तयारी करत असाल आणि टीईटी परीक्षेच्या अपडेट विषयी त्याचबरोबर टीईटी परीक्षेच्या काही ट्रिक्स, महत्त्वाची माहिती, नोट्स याविषयी काही माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर आपणास मोबाईल नंबर दिसत आहे. त्या मोबाईल नंबरवर टीईटी असा व्हॉट्सअप मेसेज करा. लगेच आपणास व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल आणि त्या संबंधी तुम्हाला जे काही अपडेट असेल ते अपडेट मिळत राहील. पहा मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? पर्याय दिलेले आहेत. गवळी धार काढतो, आंबा नासका निघाला, मला घरी यावयास रात्र झाली, सुनील उद्या पुण्याला जाईल. आता या वाक्यामध्ये पर्याय क्रमांक 1 गवळी धार काढतो. सकर्मक क्रियापदाला कर्म आवश्यक असते.
येथे धार हे कर्म आहे, त्यामुळे काढतो हे सकर्मक क्रियापद आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? तर विवेक सिंधू, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी यापैकी नाही. प्रश्न असा विचारलाय मित्रांनो, मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता असं विचारलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर होईल, लीळाचरित्र. लीळाचरित्र हा मराठीतील पहिला गद्य ग्रंथ आहे आणि तो महानुभाव पंथाशी संबंधित आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? मधूने लाडू खाल्ला असेल, मधूने लाडू खाल्ला होता, मधू लाडू खातो, मधूने लाडू खाल्ला आहे. तर या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य मित्रांनो, मधूने लाडू खाल्ला आहे. पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न पाहू. भुजंग पर्यात व्रतातील गण कोणते? आता पर्याय दिलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी. त ज ग ज ग, य य य य, त भ ज ज ग ग, न न म य य. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. भुजंग पर्यात व्रतात यगण 4 वेळा येतो. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17. संत म्हणती सप्तपदे, संत म्हणती सप्तपदे, सहवासे सख्य साधूशी घडते. या ओळीतील अलंकार कोणता? यमक अलंकार, अनुप्रास, उपमा आणि उत्प्रेक्षा. तर या ठिकाणी अनुप्रास अलंकार आहे मित्रांनो, कारण या ओळीत स या वर्णाची पुनरावृत्ती झाली आहे. सप्त, सहवासे, सख्य साधूशी, स स हे अक्षर, या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून या ठिकाणी अनुप्रास अलंकार आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी ओष्ठ वर्ण कोणता? पर्याय बघा, भ, ल, श आणि ह. तर या ठिकाणी भ. ओष्ठ वर्ण म्हणजे मित्रांनो की ओठांचा वापर होतो या ठिकाणी. भ म्हणत असताना दोन्ही ओठ आपले एकमेकांना स्पर्श करतात. प, फ, ब, भ, म हे ओष्ठ वर्ण आहेत आणि त्यामुळे भ हे ओष्ठ वर्ण आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा मित्रांनो, कवितेवर आधारित असलेला हा एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 19 पासून 22 पर्यंत कवितेवर आधारित असलेल्या प्रश्नाचे उत्तर आपणास द्यावयाचे आहेत. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे अगोदर प्रश्न आणि त्या प्रश्नांचे पर्याय क्रमांक वाचन करावेत आणि नंतर उतारा किंवा कविता वाचावी. चला, या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे? भाविकाचे, आजार्याचे, अपंगाचे, मूर्तीचे. तर या ठिकाणी कोणाचं वर्णन केलेलं आहे कविता वाचल्याच्या नंतर आपणास लक्षात येणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी अपंगाचे वर्णन केले आहे. कवितेत एक तो अपंग असा स्पष्ट उल्लेख आहे, त्यामुळे कवितेत एका दीन व अपंग भिकाऱ्याचे वर्णन केले आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. त्याचे हातपाय का थरथरत होते? आजारामुळे, उपासामुळे, दमल्यामुळे, भीक मागितल्याने. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, उपासामुळे. कारण कवितेमध्ये 4 दिवसाचा त्यातही उपवास असे म्हटलं आहे, म्हणून त्यामुळे भुकेमुळे म्हणजेच उपवासामुळे त्याचे हातपाय थरथरत होते. चला पुढचा प्रश्न पाहू. दीनबंधू कोणास म्हटले आहे? दीनबंधू कोणास म्हटले आहे? भिकाऱ्यास, धनिकास, मजुरास, ईश्वरास. तर या ठिकाणी मजुरास दीनबंधू असे म्हटले आहे, कारण कवितेत एक मजूर त्या दीन भिकाऱ्याला मदत करतो, गरीब असूनही मदत करणारा, म्हणून त्याला दीनबंधू, गरिबांचा मित्र असे म्हटले आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले?
भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले? तर त्याचा ऊर भरून आला. भिकाऱ्याच्या उंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले. आपले अन्न त्यास दिले. त्याने त्यास शिव्या दिल्या. तर या ठिकाणी भिकाऱ्याच्या उंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले. कवितेत खिसा ओतून त्या उंजळीत असं म्हटलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? नाव विचारलेलं आहे मित्रांनो. तर प्र के आत्रे, प्रल्हाद केशव आत्रे हे नाहीत बघा. क्र के दामले. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्र के दामले म्हणजेच केशव सूत हे मराठीतील प्रसिद्ध कवी कृष्णाजी केशव दामले, प्र के दामले असं म्हणतो आपण त्यांना. त्यांचे टोपण नाव आहे. त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असं म्हटल्या जाते. राम गणेश गडकरी आणि विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर हे पर्याय दिलेले आहेत, परंतु हे पर्याय उत्तर नाही. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? बघा, ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला. तर पर्याय दिलेले आहेत बघा की ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला. तर नक्कीच या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह असायला पाहिजे. चला, वाक्यात आश्चर्य किंवा आनंद व्यक्त केला असता या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह वापरत असतो आपण मित्रांनो. चला पुढचा प्रश्न पाहू. धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? बघा, पत्रावर आधारित प्रत्येक परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न असतो मित्रांनो. तर हा प्रश्न पाहूया या ठिकाणी की धाकट्या भावाला जर निबंध स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळाले असेल तर त्याला कुठल्या प्रकारचं पत्र लिहिणार आपण? अभिनंदन पत्र लिहिणार. कारण अभिनंदन करायचं आहे त्या ठिकाणी आपणास. कोणाला जर यश पुरस्कार मिळाले, शुभेच्छा वगैरे द्यायचं असेल तर आपण अभिनंदनपर पत्र लिहित असतो. चला पुढचा प्रश्न पाहू. कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? बघा, त्याला हजरजवाबी म्हणूया. वाचा तोंडाळ शब्द प्रभू हे होणार नाहीत. हजरजवाबी म्हणजे काय की प्रसंगानुसार त्वरित आणि योग्य उत्तर देणारा त्याला हजरजवाबी असं म्हणतात. चला पुढचा प्रश्न बघूया. लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? तर भालचंद्र नेमाडे हे मराठीतील प्रसिद्ध साहित्यकार आहेत. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार साहित्यातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. बघा मित्रांनो, तो पुरस्कार त्यांना केव्हा मिळाला? तर 6 फेब्रुवारी 2015 रोजी मिळाला. चला पुढचा प्रश्न पाहू. पंजाबातील घोमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? तर या ठिकाणी डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले हे अध्यक्ष होते मित्रांनो. पंजाब मधील घुमान येथे झालेले 87वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले हे होते. चला पुढचा प्रश्न पाहूया. सभा या शब्दाचे लिंग कोणते? आता लिंग जर बघायचे असतील मित्रांनो, त्या तो, ती आणि ते असे 3 शब्द त्या दिलेल्या शब्दापूर्वी ठेवायचे. या ठिकाणी आपण तो सभा असं म्हणू शकत नाही, ते सभा म्हणता येत नाही, ती सभा असं म्हणतो. ती म्हणजे स्त्रीलिंगी, म्हणून या शब्दाचं सभा या शब्दाचं जे लिंग आहे ते स्त्रीलिंग आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. आता शेवटचा प्रश्न पाहण्यापूर्वी आपणास सांगू इच्छितो मित्रांनो, जर का तुम्ही अजूनही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व घंटीचे जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास मिळत राहील.
त्याचबरोबर TET, CTET आणि टेट या परीक्षेच्या तयारीसाठी माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपणास महत्त्वाच्या नोट्स, परीक्षेत पास होण्याच्या ट्रिक्स, त्याचबरोबर दररोज परीक्षेतील प्रश्नांचा व्हॉट्सअप ग्रुपमध्येच सराव, त्याचबरोबर आपणास ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी, मॉक टेस्ट सोडवण्यासाठी कितीही वेळात आपण प्रयत्न करून आपला जो स्कोर आहे ते स्कोर आपण पाहू शकता, वाढवू शकता. आपली अभ्यासातील प्रगती त्यामुळे समजते आणि म्हणून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा. आणि TET आणि CTET परीक्षा देणाऱ्या इतर शिक्षक बंधू भगिनीपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नये. शेवटपर्यंत आपण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद. शेवटचा प्रश्न घेऊया मित्रांनो. आता तुम्ही स्वतःला काय समजता? यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? आता सर्वनाम, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. या ठिकाणी बघा मित्रांनो, पुरुषवाचक व आत्मवाचक, दर्शक व पुरुषवाचक, प्रश्नार्थक व आत्मवाचक, संबंधी व सामान्य सर्वनाम. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही असं म्हटलेलं आहे, तुम्ही स्वतःला काय समजता? तर या ठिकाणी बघा, तुम्ही हे पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि स्वतःला हे आत्मवाचक सर्वनाम आहे, त्यामुळे योग्य उत्तर एक असं होईल या ठिकाणी. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाइम.